एवढे लोक तुम्हाला रामायण सांगा द्या, रामाची माहिती लागेल तेवढी सांगा द्या, लक्ष्मणाची पार कवरही सांगा द्या, सीतेची तर पार लोक झोपेपर्यंत सांगा द्या, हनुमंताची तर एवढी सांगा द्या. पण रामायणामध्ये तुम्हाला अजून कोणी चौघींची माहिती सांगितली का? उर्मिलेची माहिती तुम्ही रामायणात कधी ऐकली का? मांडवीची माहिती कधी ऐकली का? श्रुतकीर्तीची ऐकली का? रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग भरताच्या बायकोचा आहे. रामायणामध्ये सगळ्यात मोठा त्याग मुळात रामायणात भरताच्या बायकोमुळे आहे. भरत काय बोलले आपलंच बोलत काय रामायणात खरा त्याग भरताच्या बायकोचा आहे. तुम्ही निरीक्षण करा, मला तुम्ही काय करता वरवर पाहता, खरी सगळ्यात जास्त त्याग कोणाचा आहे? भरताच्या. श्रुतकीर्तीचा किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे. मांडवीचा किती मोठा त्याग आहे. बसलेलं माणसं मला एकाने विचारलं होतं, काल विचारलं म्हणून मला ते सापडलं. मला येळभर असंच दुःख नाही दिवस. तो म्हणलं आम्ही एवढं रामायण ऐकतो बा, ह्या 4 बायांची नावं का वाचत नाही? त्याचं उत्तर मला आज सकाळी 5 वाजल्यापासून सापडायचं. मी सापडवलं, मी सापडत असतो. तुम्ही मला कोणती शंका विचारा, मी 2-3 दिवसाची मुदत घेणार, पण तुम्हाला सापडून देणार. तर मला त्याचं उत्तर असं सापडलं, म्हणजे तुम्हाला पटतंय का पहा. मला आज सकाळी सापडलं उत्तर ते. श्रुतकीर्ती, मांडवी ह्या ज्या आहेत यांचं वर्णन करण्याची त्यांचं त्यागच शब्दाच्या पुढे आहे. तो शब्द कित करताच येत नाही म्हणून त्यांचं वर्णन. तो त्याग तुम्ही सांगू शकत नाही ना. एखाद्याने तुम्हाला 25 लाखाचा सभा मंडप दिला, तुम्ही माईक तुटस्तवर सांगू शकता. एखाद्याने घरकुल दिलं तर त्या भीतीवर लिहावं लागत आहे, यांनी दिलं, कारण ते शब्दात सांगण्यासारखं आहे. पण तुम्ही ह्या पतिव्रतेंचा त्याग शब्दात सांगणारच कसा? बोला ना, तुम्हाला सुधरत मी काय म्हणतो, तुम्ही बोला ना. तो त्याग शब्दात सांगता येऊ शकतो का? नाही. आणि शब्दात सांगता येऊ शकत नाही. इथं आपण दिंडीत निघालो तर घरी फोन करण्यासाठी सेपरेट सिम आहे. पोचलो बरं का. इथं त्याग आहे आणि त्याग वर्णनच करण्यासारखा नाही. मग काकडा आणि हरिपाठ, आणि त्यातला आज काकड्यातला अभंग आहे. देवाला 2 मुली आहेत, एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. आता विरहिणी नावाची मुलगी असे महिला म्हणलं, पुरीनो नवरा खराब आहे, सासू सासरी चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणारे बराजो. 24 तास तुम्ही संसार करा, 23 तास 45 मिनिटं संसार करा, पण 15 मिनिटं कधीतरी देवाला द्या. हे बांध करायचं, दुधात पाणी घालायचं, लग्न मोडायचं, हे चालूच आहे ना. आपला आज आहे तेच करीत होता. काही नवीन करायचंय का तुम्हाला? काही फक्त चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकायचा एवढंच ना आयुष्यात, का दुसरं काही करायचं? आणि काय तुम्ही आयुष्यात बसलेली माणसं कमवून केलंय? काय केलंय तुम्ही आयुष्यात? जर आमच्या सारख्याने बोलू नये तुम्हाला, करोडो रुपयाच्या शर्यत म्हातारे केलं तुम्ही, तरी काय कमवलं आयुष्यात? काय कमवलं? जरा एक चिंतन करा. ज्यावेळेस तुम्हाला यातना येते ना यमाच्या, त्यावेळेस तुम्हाला कोण सोडवतं याच्यातला हे ध्यानात ठेवा ना. कोण सोडेल? कर्म करताना मजा आहे. ओवी ऐकायची तुम्हाला. कार्य अर्जुना, वारा कधी ढगाला घाबरलाय का? कोणा कधी सियाला झोंबलाय का? आणि अमृत कधी मेलय का? भाषा काय? मग तू क्षत्रिय आहे, तू शिरवृत्तीचा ठाव, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. काय बोलायच्या भाषेत? आपण आयुष्यात वाटुळ केलंय. वाटुळ काय केलं तुम्ही आयुष्यात मला सांगा. आज एक पुण्याची बाजू आपल्याकडे नाहीये का त्या पुण्याईवर आपण तरू शकतो? काय तुमच्याकडे पुण्य आहे असं मला सांगा. महाराजांची भाषा आहे, कोण दम आहे यांच्या अंगी. तुकोबाराय म्हणतात यांच्या अंगात कोणती घमेंड आहे. काही हे सोमवार करत नाही, एकादश करत नाही, माळ घालत नाही, गण लावत नाही, खांड कायची नळ्या लोळ्या हाणायच्या, नाईंटे प्यायच्या, बायकोला घोडा लावायचा, पैसे कमी पडले का बापाच्या जमिनी विकायच्या, मजा हाणायच्या. यांच्या दम कोणता आहे असं तुकोबारायचं म्हणणं आहे.
गाडी घेतली, प्याला प्याला. एवढेच एवढेच 90 पेणार एवढेच. मिसरूड नाही, मिसरूड फुल पेले 4 जण आणि गाडीवर बसले, मोटरसायकलवर. चौथं कुठं बसला असं कॅरेज हो, तंगड्या फाकेल. चाललं एवढं धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलो. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. आणि मी तुम्हाला 200 ओव्या सांगितल्या आतापर्यंत, ओवी कुठे काय? अरे केलाय काय आपण? विचार करा. हसण्याच्या गोष्टी नाही, हसण्याच्या गोष्टी नाही. पुण्य. आता गिरी महाराजांनी एवढा मोठा सप्ताह केला, हे पुण्याचे पैसे तुम्हाला लगेच नाही मिळणार, पण वाया जाणार नाही. या सप्त्याला जो मदत करील ना त्याला तर दुप्पट मिळणार. करा ना थोडा दान धर्म. काय संघ न्यायचे काय? कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश आम्हाला भेटत आहेत. महाराज थोबाड सोडेल, अख्या रात 90 पेल भिकार आवला. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमची तिथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला तो गेलो. आणि मग ते आम्हाला म्हणतात महाराज चला आमच्या घराकडं. आता आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-10 हजार मिळतील, चला आमच्या पायावर पैसे ठेवले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच. आमचा नियमच. त्याला अक्कल असू नाही तर चला. ती नाही तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुढे सापडलं. कुठे इथं 5 कोटी. हा हा हे 5 कोटीचं 2.5 कोटीचं नुसतं झुंबर आणि फ्री. ठेव बाकी काय मी पाणी प्याल तुम्ही. अरे अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही, 3 बाटल्या रिकाम्या केल्या. म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल असं. मला जाऊ दे सुखरूपंदी आग लावून बस शकत. पुणे शिंद पहिली मुलगी आहे विरहिणी. इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची? हो, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तिच्याशी संसार करण्यात मजा नाही. दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी. आणि भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी आणि पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजा प्रसन्न, राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द यांच्यासाठी आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती हे राग आहेत. त्याच्यात भूप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर प्रकाश पडतो. जे गायक आहेत त्यांना लाईट घेऊन लाईट बिल भरायची गरज नाही. त्याने अख्ख्या रात आळायचं घरातून, बल्ब हिजणारच नाही. दीप नावाचा राग आहे. आणि भूपाळी नावाची जी मुलगी आहे तिला आध्यात्मिक अर्थ बुद्धी आहे. आणि ती ह्या शरीरूपी गावात जन्माला आली. आणि शरीरूपी गावामध्ये ती वयात आली. आणि वयात आल्यानंतर तिचं लग्न करायचं ठरलं. कारण मुलीनं पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. जो बाप ज्या मुलीला मुलगा देईल, मुलाला मुलगी देईल, त्या मुलीबरोबर त्या मुलीनं त्या मुलाबरोबर राहायचं असा पूर्वी नियम होता. आज तसं नाहीये. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आता त्याची आपला जावाई व्हायची लायकी नाही. फक्त आपण लॉन्चच्या गेटवर उभं राहायचं या गुलाबजांबू खा नाही. आता ही मुलगी वयात आली, त्या मुलीचं लग्न करायचं ठरलं. आणि त्या मुलीचं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी केलं. नीट ऐका. शरीरामध्ये जेव्हा बुद्धीत आली, बुद्धीचे 9 प्रकार आहेत. शर्मबुद्धी, बुद्धी, शर्मबुद्धी, बुद्धी, तैलबुद्धी, दगडबुद्धी, राजतबुद्धी, सद्बुद्धी, सद्बुद्धी, बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून तर त्याला ओवी आहे जैसी दीपकटिका धाकुती बहुतेजते प्रकटी तैसी सद्बुद्धी थेकोटी म्हणून आहे. त्याला बुद्धीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 3 ओव्या आहेत. आणि हरिपाठानं तर डायरेक्ट सांगून टाकले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत. चर्मबुद्धी, बुद्धी, राजसबुद्धी, तामसबुद्धी, सात्विक बुद्धी, सरबुद्धी, दगडबुद्धी असे प्रकार आहेत. आणि ती बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. आणि शरीरामध्ये एकदा काम तयार झाला का काय करतो काम जरा नीट ऐका. काम ही बोलायची गोष्ट नाही आहे. काम जर शरीरातला खवळला
तर तो डोळ्यावाट बाहेर पडतो. डोळा काही करीत नाही म्हणून तो काम मनात जातो. मन काही करीत नाही म्हणून तो काम इंद्रियात खवळलो. आणि इंद्रिय एकदा माणसाचे खवळले आणि अंगामध्ये काम जर संचारला तर कामातूर माणूस कितीही विद्वान असला तरी त्याला काम 3 मिनिटात संपू शकतो. माऊली नावडबारांचं स्वतःचं म्हणणं आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सरळ उत्तर दिलंय त्याचं, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत. दुसऱ्या अध्यायात ओव्या, याचे 2 गुण आहेत सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण आहेत निंदा आणि स्तुती, याचे 2 गुण आहेत चांगलं आणि वाईट, आणि रूपाचे 2 गुण व्यासूर आणि सुरेश, आणि स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण. अशा दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या. आता काम जर खवळलं तर माणूस काय काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधीही शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. आणि काम खवळला आणि तो जर बेफाम झाला तर बेफाम काम तुमची किती मोठी साधना संपू शकतो. म्हणून पारमार्थिक माणसांचा लोकसंपर्क कमी असावा. म्हणजे तो लोकात नसावाच. लोकांनी नाव ठेवलं काय फरक पडत नाही, लोकांनी कोणाला सोडलं नाही, पण तो माणूस लोकांतात नसावा. नाही नसावाच. आता काय ऐकू, आता काम संपलं ना, घर झाडाखाली झोपा, खडकावर झोपा. लोकांतामध्ये अनुसंधान तुटतं, आणि अनुसंधान तुटलं का विषय जागे होतात, आणि विषय एकदा जागे झाले का नामाची नाभी तुटून जाते आणि साधना बेकार ठरते. ते लोकांमध्ये नसावा असतो, नसावा. ते कारण एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. कशाला आपण केलं, उदास असाल. आता तो काम तयार झाला आणि त्याचं लग्न कोणाशी झालं, बुद्धीशी झालं. पण त्याची आई म्हणजे कोण, ऐका नीट, ए बरे, नवरी कोण आहे, बुद्धी. नवरा कोण आहे, काम. आता काम नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण, काम हा नवरा आहे आणि बुद्धी ही नवरी आहे. मग काम नावाच्या नवरीची आई हिची कोण होईल, सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. आणि 8वा अध्याय असं म्हणतो, तेवी जितेने अवसरे जी आवडोनी जीवी उरे, हे मरणाचे नेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पाव. मग त्याला गाथा सरळ सांगतोय नाथ बाबाचं धडक सांगणे,